जे एक गोष्ट ऐकूया, एका अशा मुलाची ज्याच्या डोळ्यात स्वप्न होती पण खिशात काहीच नव्हतं, आणि ही स्वप्न त्याला कुठवर घेऊन गेली ते पाहणं महत्वाचं आहे. ही गोष्ट आहे रोहितची. रोहितचं घर म्हणजे परिस्थिती इतकी बिकट होती की 2 वेळेचं जेवण मिळणंही सुद्धा खूप मोठी गोष्ट होती. प्रत्येक दिवस फक्त पोटाची खळगी कशी भरायची या चिंतेतच जायचा. गरिबीने त्याचं बालपण घेरलं होतं, पण त्याच्या डोळ्यातली स्वप्न मात्र कोणीच हिरावून घेऊ शकलं नाही. आणि मग काय, आजूबाजूचे लोक तर होतेच. त्याच्या फाटलेल्या कपड्यांकडे, त्याच्या रिकाम्या डब्याकडे बघून हसायचे, बोलायचे, अरे हा काय मोठा शिकणार आहे, याचं भविष्य तर ठरलेलंच आहे, असे टोमणे रोज त्याच्या कानावर पडायचे. पण ह्या बोलण्याने तो खचला का? नाही, उलट त्याने या सगळ्या टोमण्यांनाच आपली ताकद बनवलं. लोकांच्या बोलण्याने विझून जाण्याऐवजी त्याच्या आत एक जिद्दीची आग पेटली. विचार करा, अख्खं गाव जेव्हा शांत झोपलेलं असायचं ना, तेव्हा हा मुलगा एका छोट्या कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत बसायचा. आणि मग तो दिवस आलाच. तो दिवस ज्याने सगळ्यांची बोलती कायमची बंद केली. ज्या मुलाला सगळे कमी समजत होते, तोच रोहित संपूर्ण शाळेत पहिला आला होता. हो, फक्त पास नाही झाला, तो शाळेचा टॉपर बनला होता. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ही तर फक्त एक सुरुवात होती. आता पुढचं ध्येय होतं इंजिनियर बनण्याचं. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पैशांची अडचण होतीच, पण रोहित थांबणाऱ्यातला नव्हता. त्याने शिष्यवृत्ती मिळवली, दिवस रात्र एक केली आणि आपल्या हुशारीच्या जोरावर एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. आणि आज तोच रोहित एक यशस्वी इंजिनियर आहे. गंमत बघा, जे लोक काल त्याच्या गरिबीची चेष्टा करत होते, तेच लोक आज आदराने त्याच्याकडे बघतात, त्याच्या यशाची उदाहरणं देतात. खरंच यश हेच सगळ्या प्रश्नांचं सगळ्यात सडेतोड उत्तर असतं. तर रोहितच्या गोष्टीतून एकच गोष्ट शिकायला मिळते, परिस्थिती कितीही वाईट असली तरी मेहनत आपलं नशीब बदलू शकते. प्रत्येकाच्याच आयुष्यात असे कठीण प्रसंग येतात, संघर्ष येतो. खरा प्रश्न फक्त एकच असतो, अशा वेळी आपण हार मानणार की परिस्थितीलाच आपल्यासमोर हार मानायला लावणार?